तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, समोर एक तुम्हाला क्वेश्चन दिसतोय. काय येते? हाऊ मेनी टोटल नंबर ऑफ पार्टिकल्स प्रेझेंट इन द एफसीसी. ठीक आहे, चला तर ऑप्शन आहेत 1, 2, 3 आणि 4. एफसीसी मध्ये किती पार्टिकल असतात? तर इझिली आपण एक एफसीसी युनिट सेल काढू. युनिट सेल काढल्याच्या नंतर त्या एफसीसी मध्ये टोटल नंबर ऑफ पार्टिकल किती असतात ते आपल्याला बघायचे, डिटरमाइन करायचे. एफसीसी म्हटलं की तिच्या त्या युनिट सेलच्या कॉर्नरवर 8 पार्टिकल आहेत आणि प्रत्येक फेसच्या सेंटरला एक एक पार्टिकल आहे, असे 6 पार्टिकल असतात. आणि आपल्याला माहिती आहे की कॉर्नरवरचा 1/8 पार्ट या युनिट सेल मध्ये असतो. बाकीचे उरलेले जे पार्ट आहेत त्या कॉर्नरवरच्या पार्टिकलचे सराउंडिंगच्या नेबरिंगच्या 7 युनिट सेल मध्ये डिवाइड असतात. तर इच corner particle contribute 1/8 part and each face centered particle contribute 1/2 parts in this unit cell. तर प्रत्येक फेस सेंटरवरचा किती ऑक्युपाय करतो, इथे कंट्रीब्यूट करतो 1/2. तर बघू आपण कॉर्नरवर जे आहेत 1/8 into how many corners are there? 8. So it will become 1 particle. And फेस सेंटर वरचे जे आहेत त्याच्यामध्ये एक 1/2. तर टोटल पार्टिकल किती आहेत? टोटल फेसेस किती आहेत त्याला? 6. तर 1/2 इंटू 6. तर हे किती येणार? 3 येणार. ठीक आहे, तर मग टोटल नंबर ऑफ पार्टिकल किती होणार? हा 1 प्लस हे 3 किती होतील? ते 4 पार्टिकल होतील. तर एफसीसी मध्ये किती पार्टिकल असतात? टोटल नंबर ऑफ पार्टिकल 4. समजलं? तुम्हाला एका प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये द्यायचंय. काय? हाऊ मेनी टोटल नंबर ऑफ पार्टिकल्स आर प्रेझेंट इन द बीसीसी. ओके, थँक्यू.